काल मृत्युमुखी पडली। अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर अध्यक्षांना अधिकार आहे की बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून आज जीव गेलेत, आज तुमच्या आमच्या घरातलं जर कोणी तिथं गेलं असतं तर ते आपल्याच घरातले गेल्यासारखे आहेत। काही त्यांचं घेणं ना देणं, ती बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, काय कोणाचा कोणाला मेळ नाही। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की वो हे सभागृह चाललेलं आहे, इथं माणसं त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय, त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे। या संदर्भात आज जरी त्या पुरवणी मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय, एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून स्थगन स्वीकारला जातो आणि चर्चा केली जाते। पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आहेत आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय। आज कुणीचे कोण प्रवासी असतील काय असतील त्याच्याबद्दल काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे। पण तो अधिकार तरी एक तर 5 दिवसाचं अधिवेशन, 5 दिवसात काल झालेली घटना, माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे।